नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं अनघाच डेलीनेस्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आणि मी अनघा पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आहे, मी कोणताही पसारा आवरत नाही आहे, फक्त निवांत बसली आहे कॅमेरासमोर आणि तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. प्रत्येक गृहिणीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की घराचं व्यवस्थापन. पण दिवसभर एवढी कामं करतो आणि खूप थकून जातो. एवढी कामं करून झाल्यानंतर सुद्धा मनामध्ये एक क्वेश्चन असतो की काही राहिलं आहे का, कुठेतरी काहीतरी राहतं आहे आणि हीच चिंता आपल्याला सतत त्रास देत असते. हो की नाही? तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये हा आहे तो तुम्ही अनुभवता का? हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की तुम्हाला ह्या ज्या सगळ्या चिंता असतात ना, खूप सारं काम करून सुद्धा असं वाटतं की काहीतरी राहिलं आहे. ह्याच्यावर मी तुम्हाला काही स्मार्ट टिप्स देणार आहे, म्हणजे तुमच्या घराचं व्यवस्थापन तुम्हाला योग्य रीतीने करता येईल. आजच्या या सुंदर आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला टिप 1, नियोजनाची शक्ती. याला आपण इंग्लिशमध्ये द पॉवर ऑफ प्लॅनिंग असं सुद्धा म्हणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आपण सकाळी उठतो आणि आपली खूप जास्त घाई होते, कारण का आपलं प्लॅनिंग ठरलेलं नसतं की काय करायचं आहे दिवसभरामध्ये, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. हा सगळ्यामुळे कामाचा ताण वाढतो. ह्यावर सॉल्युशन म्हणून मी काय करते, मी दररोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी दिवस चालू झाल्यानंतर वेळ काढून 5 ते 10 मिनटं पूर्ण दिवसाच्या कामांची यादी करते, टू डू लिस्ट, ज्याच्यामध्ये मला काय कामं करायची आहे, काय कामं प्रेफरन्शियल आहेत, कोणती कामं पहिल्या क्रमांकावर ठेवली पाहिजे, कोणती कामं वर असली पाहिजे, कोणत्या कामांना जास्त महत्त्व नाही, या सगळ्या गोष्टींची यादी मी रोजच्या दिवसांमध्ये करत असते. आयदर तुम्ही ती टू डू लिस्टमध्ये करू शकतात किंवा आपण स्त्रिया आहोत तर आपण इथे सुद्धा ते फिट करू शकतो. आणि मग त्याचं प्लॅनिंग योग्यरित्या झालं की आपल्याला दिवस आनंदात घालवायला, प्रसन्नतेत घालवायला आणि काम पूर्ण करण्यामध्ये, यशस्वी करण्यामध्ये अडथळा निर्माण करत नाही. टिप 2, कठीण कामे सकाळीच करा. म्हणजे प्रायोरिटाईज युअर वर्क. तुमच्या इम्पॉर्टंट कामाची प्रायोरिटी ही सकाळीच असली पाहिजे. कठीण कामे सकाळीच करा असं मी का म्हणाली, तर खूप सारी कामं अशी असतात की जी सकाळीच आटोपलेली खूप सोयीस्कर होतात. जसं की कपडे धुणे झाले किंवा डीप क्लिनिंग झालं किंवा आपल्याकडे कोण येणार असेल तेव्हा जेवण बनवणं झालं. ही सगळी जी कठीण कामं असतात ती सकाळीच करावीत, कारण सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्यामध्ये एनर्जी जास्त प्रमाणात असते. जसं जसं दुपार येते तशी तशी आपल्याला सुस्ती येते आणि मग जी कामं आपली वरच्या क्रमावर आहेत ती करायला आपल्याला थोडासा कंटाळा येतो आणि मग ती पुढे ढकलली जाते किंवा मग ती करताना चिडचिड निर्माण होते. म्हणून नेहमी जी जड कामं असतात ती सकाळीच आटोपण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा वेळ तुमच्यासाठी वापरता येईल. त्या बाबतीमध्ये मी सकाळीच सगळी कामं, जसं की कपडे धुणे झाले किंवा मग झाडू झाला, ही सगळी कामं मी सकाळीच आटोपते. म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये मला स्वतःसाठी किंवा मग माझ्या मुलीसाठी मला तो वेळ देता येतो. आता नॉर्मली नाश्ता किंवा जेवण ह्या गोष्टी सकाळीच होतात. जर तुमच्या घरामध्ये वर्किंग म्हणजे सॅलरीड पर्सन असेल, नोकरीला जाणारं कोणी व्यक्ती असेल, बिझनेसमॅन्स असतील, तर अशा स्थितीमध्ये आपण सकाळीच आपलं जेवण आटपून घेत असतो. मुलांचा डब्बासुद्धा होत असतो आणि जे जेवण आपण टिफिनला करतो तेच मोस्टली आपण दुपारच्या जेवणातसुद्धा खातो. त्याच्यामुळे कामाचं नियोजन योग्य प्रकारे होतं आणि कोणत्याही प्रकारचा लोड आपल्यावर येत नाही. त्यामुळे जर तुम्ही सकाळच्याच वेळेमध्ये सगळे ऑफिसला गेल्यानंतर जर तुम्ही तुमची कामं पटापट आवरली आणि मोकळे झालात तर तुम्हाला सुद्धा स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी योग्य वेळ देता येईल. टिप 15 मिनिटांचा टायमर. आता 15 मिनिटांचा टायमर म्हणजे नक्की काय, तर दिवसभरामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्या लाईनअप असतात आणि ज्या करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं असतं. कितीही नाही म्हटलं तरी आपण वर्किंग वुमन असलो किंवा आपण हाऊसवाईफ असलो तरीसुद्धा आपल्या कामांचं नियोजन हे डेली वर्कमध्येच निघून जातं
आणि अशा वेळेस आपण इतर कामांना तेवढा प्रेफरन्स नाही देऊ शकत जेवढा आपण दिला पाहिजे. अशा वेळी 15 मिनिट्स टायमर हा जो रूल आहे हा फॉलो होतो आणि उपयोगात सुद्धा येतो. तर तो कसा? फॉर ॲन एक्झाम्पल, तुमच्याकडे दुसरं कोणतं काम लाईनअप नाही आहे, तेव्हा तुम्ही हा 15 मिनिट्सचा टायमर यूज कसा. तुमच्याकडे क्विक टाईम आहे, तुमच्याकडे 15 मिनिट्स आहेत, तेव्हा तुम्ही घरातला एखादा कोपरा पटकन रफली क्लीन करू शकता, जेणेकरून तुमचं काहीतरी ॲडिशनल काम होतं आणि ती गोष्टसुद्धा क्लीन होते, जी बघून आपल्याला खूप समाधान वाटतं. आता माझ्या बाबतीतसुद्धा असंच होतं, कधी-कधी माझ्याकडे वेळ असतो, तर मी पटकन टी व्हीवरची धूळ साफ करते किंवा मला किचन ओटा व्यवस्थित क्लीन करायचा तर मी तो क्लीन करते किंवा मला कधी-कधी आमच्या खिडकीच्या बाहेर ग्लास आहेत तर मला त्या क्लीन करायच्या, मी त्या क्लीन करते. कधी-कधी मला कुठली धूळ साफ करायची तर मी ती करते, जेणेकरून घर स्वच्छ दिसतं आणि छान दिसतं. तर हा 15 मिनिट्स टायमर्स जी टिप आहे ही तुम्ही तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये जर यूज केली तर तुमचं काम जे लिस्टमध्ये नाही आहे ते सुद्धा होईल आणि ते बघून तुम्हाला खूप जास्त समाधान वाटेल. टिप्स आणि शेवटची टिप्स आजच्या व्हिडिओमधली ती अशी आहे, कुटुंबामधील सर्व व्यक्तींचा कामांमध्ये असणारा सहभाग, किंवा आपण असं म्हणू शकतो की ॲज अ हाऊसवाईफ म्हणजे जी घराची सुपरवुमन असते तिचा दबाव कुटुंबावर तो असा की आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला एक एक काम वाटून दिलं पाहिजे, जेणेकरून कामांची वाटणी होते, शिस्त लागते, कामांचं नियोजन व्यवस्थित करता येतं. त्याचप्रमाणे कामांच्या ड्युटीज ज्याच्या त्याच्याकडे असतील तर प्रत्येकाला त्याचं बर्डन कळतं आणि ती कामं योग्यरित्या केली जाते. कदाचित असंही होऊ शकतं की त्या कामांमध्ये परफेक्शन खूप जास्त असू शकतं, कारण एकाच व्यक्तीला सगळ्या कामांचा लोड घेणं खरंच शक्य नसतं. त्यामुळे जेव्हा कामं डिवाईड होतात तेव्हा ती व्यवस्थितरित्या होतात आणि त्या कामांमधला जो परफेक्शन असतं ते योग्यरित्या होतं आणि ते काम खूप परफेक्ट दिसतं. तर गृहिणी म्हणून असो किंवा वर्किंग वुमन म्हणून असो, जेव्हा असं परफेक्शनने काम होतं घरातलं आणि त्याच्यामध्ये कुटुंबाचा सहभाग असतो तर तिच्यासाठी आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते. म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे ह्या व्हिडिओमार्फत कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला की तुमच्या घरात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तुम्ही मदत केली पाहिजे, मग ती कोणत्या ना कोणत्या रूपाने असो. जर ती जेवण करते आहे तर तिला तुम्ही व्हेजिटेबल कट करून द्या, जर ती कपडे धुते आहे तर तुम्ही ते ड्राय करायला टाका, जर ती भांडी घासत असेल तर ते तुम्ही व्यवस्थित पुसून ट्रॉलीमध्ये ठेवा, जर ती झाडू मारत असेल तर तुम्ही मॉप घेऊन लादी क्लीन करा, जर ती एक्स्ट्रा ॲडिशनल काम करत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ॲडिशनल काम करा. आणि अशा कामांच्या वाटण्या जर तुम्ही करून घेतल्या तर तिलासुद्धा तिचा दिवस घालवण्यामध्ये खूप इझी जाईल आणि ती आनंदाने तो दिवस जगेल, असं मला पर्सनली वाटतं. एक गृहिणी म्हणून तुमचं काय मत आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर ह्या 4 टिप्स जर तुम्ही तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये यूज केल्या, सगळ्यात पहिली टिप्स ती प्लॅनिंग, दुसरी टिप्स कठीण कामं सकाळीच आटपून घ्या, तिसरी टिप्स 15 मिनिटांचा टायमर आणि चौथी टिप्स म्हणजेच कामांची कुटुंबांच्या सभासदांसहित वाटणी. ह्या 4 टिप्स तुम्ही जर तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये यूज केल्या तर खरंच तुम्हाला खूप इझी जाईल तुमचा दिवस आनंदाने जगायला आणि कामंसुद्धा पटापट पूर्ण होतील. तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये यूज करा. 4 टिप्सपैकी कोणती टिप्स जास्त उपयुक्त वाटली आणि आवडली हे सुद्धा मला कळवायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स वाचायला खूप जास्त उत्सुक आहे, त्यामुळे तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जेव्हा केव्हा पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत आज तुमची रजा घ्या, मस्त राहा, आनंदी राहा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.